गोंदवले बुद्रुक येथील योगेश पवार याची हत्या झाली। ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याबाबत सगळीकडे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। मात्र या हत्येमागे योगेशच्या कुटुंबातील व नातेवाईकांना नक्की काय वाटतं, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या आवाज टीव्ही न्यूजनं या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। सूत्रधार महिला आहे, तिने ऑलरेडी तिच्यावरती 302 गुन्हा दाखल आहे। त्यामधनं ती जामिनावरती बाहेर आल्यानंतर सगळे सिस्टीमचे लूप होल कळलेले असणार, त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यासाठी निर्डावलेले आहेत। ह्या गुन्ह्याला फक्त एक प्रेम प्रकरण किंवा पैशाची देवाणघेवाण हे अँगल न बघता माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की ही जी मानसिकता डेव्हलप होत चाललेली आहे, ही खून करा आणि हिरो बना, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। एवढंच एक भारताचा नागरिक म्हणून माझी मीडियाला विनंती आहे। पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे, फक्त ह्या घटना सेलिब्रेट करणारे जे बाकीचे लोक आहेत त्यांना पोलिसांनी चाप बसवावं, एवढीच माझी विनंती आहे। धन्यवाद। तुम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, तुम्हाला न्याय भेटला पाहिजे। काय काय झालं होतं, काय सांगता? 18 मार्चला माझा भाऊ, मामे भाऊ योगेश हा मिसिंग होता। त्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवले तपासाचे आणि 4 दिवसानंतर त्याची डेड बॉडी नातेपुतेजवळच्या एका कॅनलमध्ये आम्हाला आढळून आली आणि खूप अशी विचित्र अवस्थेत त्याची हत्या केली होती। हातपाय बांधून त्याची डेड बॉडी त्या गाडीमध्ये टाकली होती आणि ती गाडी पाण्यात ढकलून दिली होती। पोलिसांनी योग्य तो तपास केला आणि आरोपींना पकडले। अजून काही आरोपी फरार आहेत, पोलिसांचा त्या संदर्भात शोध चालू आहे। पण त्यातून असं निष्पन्न होते की जे आरोपी आहेत ते काही अल्पवयीन आरोपी आहेत आणि ऍक्च्युली ते बारामती साईडचे आहेत असं आम्हाला माहिती मिळाली। आणि असं एवढा क्रूर कर्म आणि क्रूर कार्य करून ही त्यांनी त्यांच्या घरातले म्हणजे त्याची बायको, त्याचे आई वडील असतील, त्यांच्या इंस्टाग्राम स्टेटसवरती 302 लवर 307 लवर असे पोस्ट करण्यात आलेले आहेत। म्हणजे हे कुठंतरी गोष्ट एक दुर्दैवी गोष्ट आहे आणि आपला महाराष्ट्र खूप वाईट अवस्थेतून चाललेला आहे हे आम्हाला दिसून आलं। माझ्या भावाची जशी हत्या झाली, आम्हाला त्याचं खूप दुःख आहे आणि दुःख व्यक्त आम्ही करतोयच, त्याच्या आई वडिलांना खूप त्रास होतोय, पण ही गोष्ट खूप निर्दयी आहे। तुम्ही त्याच्या घरातल्यांना आम्ही आज सगळ्या जण सपोर्ट करतोय, पण मीडियानं पण त्याची बाजू उचलून धरली पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे ऍक्च्युली। आणि जर 307 आणि 302 काही कलम लागूनही ते आरोपी बाहेर कसे येतात हेच आम्हाला मोठा प्रश्न पडला आणि आता तर त्यांनी 302च केलेला आहे। म्हणजे खूप निर्दयी पद्धतीने त्याची हत्या केली आहे। याचं पोलिसांनी भरपूर चक्र फिरवलं आणि पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली आहे, पण इथून ते आरोपी बाहेर कामी पडता नाहीत, ही आमची कळकळीची विनंती आहे। एवढंच आम्ही सांगू इच्छितो। योगेश माझा भाऊ आहे। आता माझ्या घरातल्यांना खूप दुःख झाले आहे। फक्त आता एवढंच माझी मागणी आहे की माझ्या घरातल्या व माझ्या भावाला न्याय मिळावा। फक्त सगळ्यांच्याकडून माझे हात जोडून प्रार्थना आहे पोलीस स्टेशनला आणि सर्व न्याय व्यवस्थेला। क्रूरपणे आता तुम्ही मीडिया चौथा स्तंभ म्हणतो क्रूर, आम्ही बघितल्यानंतर अक्षरशः ज्या पद्धतीनं हा खून झाला, ज्या पद्धतीने हे घटना ह्यांनी केली, तर ह्यांच्या घटनेला आणि ह्यांच्या करण्याला कुठून ताकद मिळते आणि ह्यांना कुठून ताकद येते आणि समाज कुठल्या दिशेला चाललाय हे आम्हाला कळायला तयार नाही। जिथं अगदी त्या जागेत कुत्रं फिरकणार नाही अशा जागेत तिथं ही घटना घडवून ती घटना गाडीत घालून त्यांनी जे 40-50 किलोमीटर नेलं ते डोंगराच्या बाजूनं, कुठं ही गाडी कोणाला दिसू नये अशी, ज्या ठिकाणी त्यांनी ती बॉडी आणि गाडी ते गायब करण्याच्या दृष्टीने जे पाण्यात टाकलं तिथं 25-30 फूट पाणी, ती गाडी सुद्धा काढा येऊ नये, बॉडी काढा येऊ नये अशा पद्धतीनं जे करणाराला आणि त्यांच्या नियोजित कटाला हे पोलीस डिपार्टमेंट आणि हे तुमचा मीडियाचा स्तंभ आहे, त्यांनी हे सगळं उचललं पाहिजे। समाज काय करणार, ज्यांच्यावर ही घटना घडते, ज्यांच्यावर ही वेळ येते, ही लोक रडत बसतात, त्यांच्याकडे काय पर्याय नसतो आणि हे सगळं अशाच पद्धतीने निघून जाते। जागोजागी ह्या घटना अशा घडतात, दिल्लीला झाली, हे बीडला चाललंय, हे आता सुद्धा इतकं वाईट प्रसंग आहे हा मान तालुक्यातला आणि सातारा जिल्ह्यातला। हे मीडियानं आणि लोकांनी समाजाने हे सगळं उचललं पाहिजे
आणि समाजात हे असं पुन्हा होता कामा नये आणि पुन्हा करणाऱ्याला हे हद्दपार केलं पाहिजे ह्या विचारापासून आणि समाजाला जागृत केलं पाहिजे समाजाने. काय सांगताल नेमका घटनाक्रम कसा होता, या गुन्हा झाला, या गुन्ह्याची पार्श्वभूमी काय? आता खूप सारा डिटेलमध्ये तर पोलीस सांगू शकतील तुम्हाला, पण कसं आहे, मुलाला जाळ्यामध्ये ओढून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जी लोक आहेत ऑलरेडी इन्व्हॉल्व्ह होऊन पैशाच्या देवाणघेवाणीचा व्यवहार होऊन त्यानंतर आमच्या सदस्याला जे मारण्यात आलं, प्लॅन करून मारण्यात आलं, मारून 50 किलोमीटर घेऊन टाकण्यात आलं. ओके, ते त्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या, ओके, ते झाल्यानंतर सुद्धा आज या क्षणाला जेव्हा आपण बघतोय की आरोपी जे आहेत, आरोपींचे जे व्हॉट्सअप स्टेटस आहेत, इंस्टाग्राम स्टेटस आहेत, ज्या प्रकारे उत्सव मनवला जातोय, मारल्यानंतर त्यांना त्यांच्या घरातल्या मेंबर्सकडनं सांगितलं जात आहे की मिस यू, आणि त्यानंतर 302 वेलकम टू 302 307 क्लब. ही जी घटना आहे ही खूपच क्लेशदायक आहे. म्हणजे बीड पॅटर्न हा सगळीकडे राबवला जातोय का काय, आणि महाराष्ट्राचा बिहार होतोय का काय, हे आपण आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची खरंच गरज आहे. आणि ह्या सगळ्या घटनेसाठी एक पर्टिक्युलर वर्ग जबाबदार नाही आहेत, आपण सगळे जबाबदार आहे. पोलिसांनी त्यांचं काम केलं, दहिवडी पोलिसांचं मी आभार मानतो. खूप वेगाने चक्र फिरवली, सगळ्या गोष्टी केल्या. त्यांना माझी अजून एक विनंती असणार आहे की ह्या घटनेला सपोर्ट करणारे हे जे आरोपी आहेत, जे गुन्हेगार आहेत, हे खुनी आहेत, ह्या खुनींचा त्यांच्यावरती 302 307 कलम टाकल्यानंतर जो उत्सव साजरा केला जातोय, त्यामध्ये या अगोदर पण गुन्हे आहेत, या लोकांवरती या अगोदर पण गुन्हे आहेत. त्यामधला एक अल्पवयीन आरोपी आहे. अल्पवयीन असतानाच त्याच्यावरती ऑलरेडी 307 आणि अजून कलम आहेत, आणि त्याने आता 302 केल्यानंतर एकदम उत्सव करतायत. ह्या अल्पवयीन आरोपींना तुम्ही अल्पवयीन कसं म्हणू शकता, त्यांना बाल सुधार केंद्रामध्ये कसं टाकू शकता? कारण की कायद्याचा दुरुपयोग करून कायद्यामध्ये जे सॉफ्ट कलम आहेत अल्पवयीनसाठीचा, त्याचा उपयोग करून जर एक गंभीर गुन्हे करणार असेल तर सरकारने त्या कायद्याला बदलणं आणि त्या कायद्यामधल्या ज्या त्रुटी आहेत ते काढणं खरंच महत्वाचं आहे. 17-18 वर्षाचा आरोपी जर 2-2 3-3 मर्डर करत असेल तर त्या 17 वर्षाच्या आरोपीला तुम्ही बाल सुधार गृहात कसं काय टाकू शकता? कारण की तो 18 वर्षी पण तेच करणार, 20व्या वर्षी पण तेच करणार. या घटनेमधली जी मेन सूत्रधार महिला आहे, तिने ऑलरेडी